नमस्कार सर्वांना. सत्यवान नामदेव जावेर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहे कोल्हापूरमध्ये. तर कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी अत्यंत पवित्र असं शक्तिपीठ आहे श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर. हे एक पवित्र आणि ऐतिहासिक मंदिर आहे आणि देवी महालक्ष्मी ही येथे अंबाबाई या नावाने ओळखली जाते. श्रद्धा, भक्ती आणि समृद्धीचे प्रतीक असलेले हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे आणि या मंदिराची निर्मिती सुमारे 7व्या शतकात चालुक्य काळात झाली असल्याचे मानले जाते. मंदिराची रचना आणि शिल्पकला ही प्राचीन हेमाडपंथी आणि द्रविड शैलीची उत्कृष्ट उदाहरणे आहे. तर देवीची मूर्ती जी आहे ती काळ्या दगडामध्ये कोरलेली असून तिच्यावर सुंदर असे अलंकार आहेत. तर पहिल्यांदा आपण भवानी मंडपमध्ये आलेला आहे. तर ही भवानी मंडपमधली देवी आहे आणि तिथं बाहेरच हे एक छोटंसं मंदिर आहे जे की कासवावर आहे आणि बघू शकताय तुम्ही खूप छान मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तर आणि हे मंदिराच्या बाहेर असं बरंच पूजेचं साहित्य वगैरे विकायला होतं. तर या मंदिरात ना सर्वात मोठा नवरात्रोत्सव इथं साजरा केला जातो आणि लाल मातीची यात्रा, रथोत्सव, दीपोत्सव या काळात मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जाते. तर इथे तुम्ही रेल्वे व बस व खाजगी वाहनाने सहज पोहोचू शकताय. कोल्हापूर शहराच्या मध्यभागी हे मंदिर आहे. तर बघू शकताय कोल्हापूरची ग्रामदैवत म्हणून ओळखली जाते ही महालक्ष्मी अंबाबाई. नवस, अभिषेक, ओटी भरणे यासाठी खूप लांबून भाविक इथे येतात. तर श्रद्धा, शक्ती आणि इतिहासाचा अद्भुत संगम असणारी ही कोल्हापूरची महालक्ष्मी देवी आहे. तर बघू शकताय तुम्ही खूपच सुंदर असं मंदिराचं बांधकाम आहे आणि हा दक्षिण दरवाजा आहे. इथून आपण आत जायचं आहे. तिथं आपली बॅग वगैरे पहिल्यांदा चेक केली जाते आणि नंतर मग तिथून आत सोडलं जातं. तर भरपूर प्रमाणात आपण कधीही गेलो तरी इथं गर्दीच बघायला भेटते कारण इतके भाविक भक्त येतातच इथं. तर जे ह्याला जातात, तिरुपतीला जातात, ते तर इथं आल्याशिवाय त्यांची यात्रा पूर्ण होत नाही. महालक्ष्मीला तिरुपती बालाजीला गेले की महालक्ष्मीला जावंच लागतं. आणि मंदिराच्या आवारात बरेच असे स्टॉल आहेत जिथं तुम्ही कोल्हापुरी दागिने खरेदी करू शकताय. म्हणजे कोल्हापूर हे दागिन्यांसाठी पण खूप फेमस आहे. महालक्ष्मी साज वगैरे असं बरंच काही. तर खूप सुंदर आहे. तसेच वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आणि पूजेचं साहित्य, समया, देवींचे मुकुट आणि देवींचे वस्त्र असं बरंच काही बघायला इथं तुम्हाला भेटणार आहे. तर बघू शकताय तुम्ही हे मंदिर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हेमाडपंथी व द्रविड शैलीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. पूर्ण दगडाचं बांधकाम आहे आणि वरती शिखर आहे. तर खूपच सुंदर मंदिर आहे. पुढे अजून भरपूर नवीन बांधकाम वाढवायचं चालू आहे. बघू शकताय तुम्ही म्हणजे दर्शन रांग आणि ह्या खूप मोठ्या आणि भव्य उंचच्या उंच दीपमाला आहेत आणि पूर्ण असं मंदिराचा एकंदरीत परिसर आहे. एकदम शांत वातावरण होतं. गर्दी होती तरी सुद्धा. आणि आतलं काय व्हिडिओ ते शूट करू देत नाहीत पण आतली मूर्ती मी तुम्हाला सांगू शकते कशी आहे ते. तर ही मूर्ती जी आहे ना ती काळ्या पाषाणामध्ये कोरलेली आहे आणि महालक्ष्मी ही त्रिभुवनाची जननी आहे. त्यामुळे देवीच्या हातात कमळ, गदा, ढाल व पानपत्र आहे. देवीची मूर्ती ही सिंहासनावर विराजमान आहे आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी इथल्या भाविकांची दृढ श्रद्धा आहे. तर इथं तुम्ही रेल्वेने पण येऊ शकता, बसने पण येऊ शकता किंवा प्रायव्हेटने पण येऊ शकता. तर खूपच सुंदर आहे. इथं भक्त निवास देखील आहेत. राहण्याची वगैरे उत्तम सोय आहे किंवा तुम्ही प्रायव्हेट हॉटेलमध्ये सुद्धा राहू शकता. आणि इथं बघायला म्हणजे जवळच रंकाळा पण आहे. तर रंकाळा पण खूप सुंदर आहे बघायला. तर तिथं देखील तुम्ही नक्की जाऊन भेट देऊ शकता. खूप सुंदर असं पर्यटन स्थळ आहे हे आणि इथूनच जवळ पन्हाळा देखील आहे, ज्योतिबा आहे. तर एका ठिकाणी तुम्हाला असे 2-3 पर्यटन स्थळं बघायला भेटणार आहेत. तर तुम्ही या मंदिराला एक वेळ अवश्य भेट द्या. खूपच सुंदर मंदिर आहे हे. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच आपले ट्रॅव्हलचे आणि भक्तीचे तसेच
मंदिरांची वेगवेगळी ठिकाणे, वेगवेगळी पर्यटन स्थळे. तर असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.